हॅलो. हा, बोला ताई. हा, नमस्कार ताई. श्री श्री. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. बोला. मी दुपारी फोन केला होता तुम्हाला. हा, दुपारी केलेला ना. हा 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 हा. हा. हल्ली ते काही दुपारी फ्री नसते, ते आरटीओ ला जाते ना, हा रिक्षा हा हा चालकांना शिकवायला. हा 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 हा. मग दुपारी त्यामुळे फोन काय उचलता येत नाही आता. अच्छा 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 अच्छा. हा हा हा, हा. हा. ते माझ्या ना विहीनबाई होत्या. अच्छा. त्यांनी तुम्हाला सेवा मागितली होती त्याच्यावर ग्रुपवर. मी तर सेवा देत नाही ताई. नाही, ग्रुपवर तुम्ही जो नंबर दिला त्याच्यावर सांगितलं होतं ना. हा हा. तर त्याच्यावर त्यांना अजून मिळाली नाही, पण त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांचं ब्रेनचं ऑपरेशन झाल्यामुळे ते पारायण वगैरे असं काही करता येत नाही त्यांना. नाही ताई, मग ना रात्री केंद्रात जाताना सारखे मेसेज करायचे आणि बरं. दुपारी भगतताईंना 1 ते 3 मध्ये कॉल हा करायचा. आता सध्या काय शेतीची कामं चालू असतील भगतताईंची, हा हा तर हा मग हा. कमीत कमी त्यांना असं मेसेज तरी करत राहायचे सारखे. बरं 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 बरं. हा हा. हो 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 हा, हो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. अनुभव सांगते तुम्हाला माझा, फक्त आता शेअर करू सांगताय नका का? सध्या. हा हा, सांगते सांगते. सांगा सांगा. हा. हा. काय नाही मग माझ्या मुलाने ते याच्यासाठी विजासाठी चाललं होतं त्याचं करायचं हा हा. नेक्स्टचा. तर हम्म. काल मी सकाळी एक अनुभव ऐकला. एक ताई नव्हत्या का, त्यांचा मुलगा ऍक्सिस बँकेतून हो हो हो. हा बँक ऑफ बडोदा मध्ये त्याला मिळालं काहीतरी, की कॅनरा बरोबर, बँकेत. 7 तारखेला त्यांनी हे केलं हा हा. आणि 9 तारखेला हे लागलं. हा. ते सांगितलं त्यांनी आणि त्याच्यानंतर 2 मिनिटातच मला मुलाचा मेसेज आला की अप्रूव्ड म्हणून. आई असं. ग. हा 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 हा. तेच बापरे, म्हणून. बघा. तसं तर मला स्वामींचे अनुभव खूप असतात तुम्हाला सांगते. म्हणजे मी आता तुमच्या ह्या चॅनलला आत्ता आली, त्याच्या आधीपासून स्वामींवर श्रद्धा आहे माझी. हो ना. हा हा हा. म्हणजे अं, खूप मोठ्या मोठ्या संकटातून त्यांनी मला बाहेर काढलेलं आहे. ओ, हा. म्हणजे म्हणजे कसं ताई? मी सांगते तुम्हाला. हम्म. मी कल्याणलाच राहत होते, टीचरच होते, प्रायव्हेट क्लासेस घ्यायची. अरे वा. हा. हा 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 हा. तर असंच असतात ना, उपद्व्यापी लोक असतात ना काही काही. असतात तर खरे. तर माझी मुलं, मी 6व्या माळ्यावर राहायची, तर माझी मुलं लिफ्टने जाणं येणं करायची ना. बरं. हा हा. आता बिल्डर कुठलाच लिफ्ट चांगली देत नसतो. बरोबर बरोबर. मग आता ते असं होतं की एक मुलांची काही चूक नसताना ती लिफ्ट बंद पडली, तर त्यांनी ब्लेम केलं की मुलं सारखे ट्युशनचे वर खाली येतात ना, अच्छा. त्याच्यामुळे लिफ्ट खराब होते म्हणून त्यांनी खूप भांडणं केली. अगो बाई. तरी पण मी त्याच्याशी भांडले नाही किंवा बोलले नाही. मी फक्त मुलांच्या सगळ्या पालकांना सांगितलं होतं हा हा. की बघा, मुलांना लिफ्ट वापरायला सांगू नका. ज्यांना जमत असेल त्यांनी 6 माळे चढून या, ज्यांना नसेल जमत त्यांनी क्लास सोडून द्या. हा हा हा. पण बापरे. माझे सगळे पालक श्रीमंत होते, तुम्हाला सांगते, चांगले. पण ते बोलले आमच्या मुलांना शिकायचंय, हा. आमची मुलं 6 माळे चढून येतील. आणि प्रामाणिकपणे सगळी माझी मुलं चढून यायची. बापरे, बघा. हा. म्हणजे पैसे जरी कधी कोणाचे सापडले, तर माझ्या मुलांवर एवढे संस्कार होते की हा. घ्यायचे नाहीत ते आपण. कारण ओ. एकदा केंद्रात आम्हाला सांगितलं होतं, कोळशेवाडीच्या केंद्रात जायचं तेव्हा, हा हा. की आपल्याला सापडलेले पैसे घ्यायचे नाही. कारण हम्म घेतलं तरी पाप लागतं, नाही घेतलं तरी पाप लागतं. हम्म. कारण घेतलं तर कोणाचे मेहनतीचे असेल, तर त्याचे कष्टाचे असेल, तर त्याला त्याचं मन दुखवलं जातं. बरोबर बरोबर. आणि वाईट मार्गाने कमावले असेल, तर त्याचं पाप आपण त्याच्यात भागीदार होणार. अगदी बरोबर आहे, खरं. हा. तर माझ्या मुलांना अगदी पैसे जरी सापडले ना, तरी ते माझ्याकडे आणून द्यायचे आणि आम्ही केंद्रात टाकून द्यायचं मग ते. ओ, अरे वा. हा हा. हा हा हा. तर मग त्यांनी त्याचं खूप केलं. हम्म. मग त्याच्यानंतर असं झालं की त्यांनी, ते सेक्रेटरी होते, त्यांनी सोसायटीचा राजीनामा पण दिला. का बरं? का तर क्लास बंद करा माझे म्हणून. पण आता चालत येत होते मुलं तरी पण. तरी पण नाही, घ्यायचीच नाही, असं होतं त्यांचं. किती मग वाईट. हा हा. नाही नाही, मग माझं काही नसायचं, आपलं माझं स्वामींचं नामस्मरण राहायचं. हा हा. मग असं झालं की मग त्यांनी ना असं सगळं ते असं पेपर वर्क वर असं लिहिलं त्यांनी. म्हणजे एक म्हणतो ना आपण त्याला, सायक्लोस्टाईल काढल्या त्यांनी खूप साऱ्या. अच्छा. हा. 22 बिल्डिंग आहेत आमच्या तिथे. बरं बरं. हा. त्या 22 बिल्डिंगच्या तिथे सगळ्यांना वाटले त्यांनी ते. बापरे. हा. की यांच्या घरामध्ये खूप मुलं क्लासला येतात, 180 मुलं. आता 180 मुलं शक्यच नाही, तुम्ही पण त्याच हो ना, डिपार्टमेंटला आहे, शक्य आहे तुम्हाला का? माहिती आहे. हो. असं शक्यच बरं नाही. मी एकटी घेणारी. माझे मिस्टर कॉलेजला लेक्चरर होते, त्यांच्या बरोबर. कॉलेजला प्रिन्सिपललाही पाठवले, अगो बाई. एज्युकेशन डिपार्टमेंटलाही पाठवलं. किती बेकार हो. तर कॉलेजने तर काय लक्ष दिलं नाही, कारण सगळं रेप्युटेशन चांगलंच होतं आमचं सगळीकडे. हा 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 हा.
मला फक्त प्रिन्सिपल सरांनी फोन करून विचारलं, की "काय झालं ताई?" म्हणे, "काही झालंय का?" म्हटलं आणि मला हे माहित नव्हतं, की हे मॅटर तिथपर्यंत गेलाय. अय्या! मग मी म्हटलं त्यांना, "नाही, काही नाही झालं." मग मला हं. त्यांनी सांगितलं, "असं-असं लेटर आलंय सरांची." मी म्हणजे माझे मिस्टर क्लास घेतात असं म्हणले ते. बापरे! आता ते ज्युनियर कॉलेजला, माझ्याकडे येणारी मुलं 10th छोट्या खालची होती, मुलाची. हां, 9th पर्यंतची होती. हां. तर मला माहित होतं, की आपलं चुकीचं काहीच नाही ना, आपण काय घाबरायचं नाही, गरज नाही. बरोबर, अगदी. मग असं झालं, की ते सरांनी तर ते धरलं आणि कचऱ्याच्या डब्यात टाकलं प्रिन्सिपल सरांनी. हं, 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 हं. त्याला काहीच अर्थ नाही. मग एज्युकेशन डिपार्टमेंटलाही पाठवलं होतं यांच्या. बापरे! हां. तर म्हणजे हं. त्यांनी वाटेल थोडा व्हिम्सिकल टाइपच माणूस म्हणावा हो, लागेल त्याला. असंच बोलता येईल त्याला. बरोबर. हां, हां. तर मग ते सगळं झाल्यानंतर मग ते त्यांनी तरी पण माझे क्लास काही बंद होत नव्हते. हां, हां, हां. मग त्यांनी काय केलं, की म्हणजे तिथच्या तिथे जाऊन एक टेलिग्राम करून रिझाइन दिलं. बापरे! त्याचं सेक्रेटरी पदाचं आणि ते टेलिग्रामच्या झेरॉक्स प्रत्येक बिल्डिंगच्या भिंतीवर लावलं म्हणजे फ्लोअरच्या. ओह! हो. मग त्या अध्यक्षांना खूप वाईट वाटलं. तेही शिक्षकच होते अध्यक्ष पण. अच्छा. हां, हां. मग त्यांनी मीटिंग घेतली. तर मीटिंग घेतली तर माझे मिस्टर बोलले, "तू येऊ नको, सगळे जेंट्स आहे, कशाला येतेस तू?" हां, हां. मी नाही म्हटलं. पण ती सर मला म्हणली, "नाही तुम्ही या." तर गेल्यानंतर म्हणजे इथे मला खूप स्वामींचा अनुभव आलेला सांगते हा. हां, 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 हां. गेल्यानंतर मी काय म्हटलं, "मी चूक केली नाही ना, मी का घाबरून बसायचं?" अगदी बरोबर आहे. खरं आहे. त्याच्या समोरच्याच खुर्चीवर मी बसले. हां, 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 हां. तर जशी मी त्याच्या समोरच्याच खुर्चीवर जाऊन बसले, त्यांनी गच्च डोळे बंद केले. अय्या! मी हं. मात्र स्वामींचा जप करत होते सतत मनात. हां, हां, हां. हां. मग म्हणजे डोळे बंद करूनच तो बोलला, की "जे नॉन मेंबर आहेत त्यांनी इथे बसायचं नाही, यायचं नाही." हां, 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 हां. म्हणजे मला ते एक बघा. इनडायरेक्टली हां, असं. हां, हां. तर मी काहीच बोलले नाही ना. ते बोलले, हं. "नाही, मॅटर मॅडमचा आहे. मॅडम त्यांची बाजू जास्त चांगल्या सांगू शकतात." बरोबर. हां. पण तो हट्टालाच पेटला. मग सगळेजण बोलले, की "ठीक आहे, तुम्ही जा, आम्ही बघतो त्यांना." हां, हां, हां. म्हणजे हे चालू असेपर्यंत त्यांनी काय केलं, असं खुर्चीवर बसला होता, उठला आणि त्या खुर्चीला अशी लाथ मारली जोरात. बापरे! म्हणजे जरा माथेफिरूच म्हणायचं हां. अशांना. आणि याच्या तुमच्या बाहेर गेला असं आपलं काय म्हणतो तर हॉल मीटिंगच्या बाहेर गेला तो अच्छा. क्लब हाऊसच्या आणि तिथे चकरा मारायला लागला. शेवटी त्याला फोनवर सांगितलं, की "त्या मॅडम गेल्यात, तू ये." अगो बाई! हां. पण मला हे माहित होतं, की ती स्वामींची शक्ती होती. बरोबर, बरोबर. हां. मग सगळ्यांनी त्याला बोललं, की "तू हां, चुकलायस" म्हणून. मग हां. त्याच्यानंतर मात्र त्यांनी माझ्याशी म्हणजे बोलणंच नाही टाकलं त्यांनी, असं झालं ते. म्हणजे बोलतच नव्हते. नाही, नाही, नाही. काहीच नाही. बापरे! असं. म्हणून त्याला म्हटलं मला वाटलं स्वामींचे अनुभव खूप खूप आहेत. बघा कशी वृत्ती ना ताई. हो, 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 हो. काय ते बोलायचं. त्याला काय म्हणतो ना आपण, की ते म्हणतात ना सहन होत नाही, हां, हां, हितशत्रू. हां, हां. हां, हां. हां, 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 हां. असा प्रकार. चांगुलपणा पण दाखवायचा आणि एकीकडे काड्या पण करायच्या हां, असं. हां, 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 हां. पण किती तसंच. स्वामींनी बाजू घेतली बघा. अरे नाही, नाही. मला खूप याच्यात मी तुम्हाला सांगितलं ना, खूप संकट आले. प्रत्येक संकटातून मी बाहेर पडले. हो ना? हो, हो. मी काय नसते करत. मग मी कधी-कधी स्वामींशी भांडते पण. म्हणते मीच सापडली तुम्हाला, बाकी कोणी भेटत नाहीये का? एवढ्या हक्काने मी बोलते पण कधी-कधी खूप चिडल्यानंतर मग. बरोबर, बरोबर. हां, कारण आपण कसं खरं असतो ना, आपण कधी खोटं करत नाही. करत नाही. अगदी पण आपले बरोबर. काहीतरी कर्म असतात पूर्वजन्मीचे, तर थोडासा त्रास हां, तेवढा. त्याचं आपल्याला पण हां, असतं ते प्रारब्ध. हां, हां. पण तो त्रास आपल्याला सहन करताना मग कोणावर तरी काढायचं म्हणजे अगदी काढणार कोणावर आपण? आपल्या बरोबर. जवळचा सगळ्यात म्हणजे जो हृदयात माणूस असतो त्याच्यावरच काढणार ना. अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. त्याच्यामुळे म्हटलं हं. हं, 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 हं. किती छान अनुभव आणि किती छान सांगितलं हो, ताई. मी अजून तुम्हाला मध्ये-मध्ये सांगेल. भरपूर आहेत नक्की, माझ्याकडे नक्की, नक्की. किती आणि सुंदर. खूप मोठे-मोठे आहेत. मी सांगेल तुम्हाला. हो, हो. हं, हं, कुठून हं. बोलता तेवढं सांगायचं की नाही? नका सांगू. बरं, कारण बरं. ते चालेल तर काही हां, हरकत नाही, काही हां, हां. हरकत नाही. मी चालेल, शेअर चालेल. करते ताई हां. हां, 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 हां. हां. चालेल. स्वामी अजून तुम्हाला छान-छान अनुभव देतील बघा. हो, 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 हां, हो. श्री स्वामी समर्थ ताई. मी तुम्हाला तर लेह लडाखला जाऊन आले म्हटलंच होतं ना. हो, 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 हो. सांगितलं मी होतं ना तुम्ही ते. त्याच्या आधी मी कालभैरव अष्टक वाचायलाच घेतलं होतं. अच्छा. हां, हां. हां, म्हणजे जायच्या आधी स्वामींना म्हटलं होतं, की मला हे छानच करायचं हा टूर. हां, हां, हां. हं, 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 हं. असं ते. त्याच्यामुळे आहे मी सांगत करत राहील, शेअर करत राहील तुम्हाला. नक्की, नक्की ताई. हां, चला श्री मी स्वामी शेअर समर्थ. करते. हां, श्री स्वामी समर्थ ताई.